धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। पाहुयात आजच्या घडामोडी। अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर शासनाची फसवणूक करून 200 कोटींची प्रॉपर्टी नावावर। बातमी सविस्तर। फसवणूक करणारा भूमाफिया जमील अहमद अब्दुल हमीद मुल्ला याच्या विरुद्ध कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रफिक शाह गुलाब शाह यांनी पत्रकार परिषदेत केली। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रफिक शाह म्हणाले की भूमाफिया जमील अहमदने शासनाची फसवणूक करून शासनाचा महसूल बुडवून 200 कोटी रुपयांची 16 एकर जागा बनावट जनरल मुख्तार पत्रानवे तलाट्याला हाताशी धरून 500 रुपयांच्या स्टॅम्पवर बेकायदेशीररित्या नावे करून घेतली। विशेष म्हणजे या जागेवर त्याने बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून त्याची खरेदी विक्री देखील केली आहे। या भूमाफियाने त्याच्या मिळकतीवर पत्र्याचे शेड बांधले असून त्या ठिकाणी जागा भाड्याने दिलेली आहे। त्यातून दरमहा 20 लाखांचे भाडे तो वसूल करत आहे। या प्रकरणी मी अनेक वेळा मनपा आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी माहिती देऊन देखील कारवाई झालेली नाही। मोहाडी पोलिसात देखील अनेक वेळा याविषयी माहिती दिली, मात्र माझ्यावर दबाव आणला जात आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून भूमाफिया जमील अहमद विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकार परिषदेत रफिक शाह यांनी केली आहे। या प्रकरणी न्याय न मिळाल्यास कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे पत्रकार परिषदेत ते म्हणाले। 432/अ आणि 432/ब सुमारे 16 एकर जागा भूमाफिया जमील अहमद हमीद मुल्ला राहणार मुल्ला कॉलनी 40 रोड धुळे याने सदर 16 एकर जागा फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरावर नावावर करून घेतली। याने शासनाची फसवणूक केली, फार मोठी लबाडी केली आणि सदर जागेपासून प्लॉट पाडून 200 कोटी रुपयाची मालमत्ता जमवली। दिखव मालक म्हणून त्याचे नाते संबंधच्या सदस्याच्या नावावर सुद्धा केलेली आहे। त्याबाबत आम्ही तक्रार माननीय जिल्हा अधिकारी साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय महसूल मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय विभागीय आयुक्त साहेब नाशिक विभाग नाशिक, माननीय इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आयकर विभाग नाशिक, ईडी कार्यालय मुंबई यांच्याकडे तक्रार केलेली आहे। पोलिसांनी कारवाई केली असती तर अवैध कब्जा झाला नसता। जमील अहमद अब्दुल हमीद मुल्ला यांच्याशी संवाद साधला असता जाकीर शेख गुलाबजाम व इक्बाल यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलीस स्टेशनचे तत्कालीन API राजगुरू साहेब यांनी संपूर्ण दस्तऐवजांची चौकशी करून घेतली होती। परंतु रफिक शाह यांची आईने स्वतः खालीमाबी गुलाब शाह राजगुरू यांच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली असता 2023 मध्ये जिल्हा न्यायालयाने पोलीस अधीक्षक यांना चौकशी करून कार्यवाही करावी असा आदेश केला होता। त्यांच्यावर कारवाई न झाल्याने जमील अहमद अब्दुल हमीद मुल्ला यांनी जिल्हा न्यायालयात इक्बाल शाह, गुलाब शाह, जाकीर शाह यांच्या विरुद्ध RCC नंबर 118/2026 व नजमा बानो गुलाब शाह, रफिक गुलाब शाह, आदिल गुलाब शाह CS नंबर 122/26 दाखल केली असल्यामुळे पत्रकार परिषद घेऊन माझी बदनामी करून माझ्या जागेवर ताबा केला आहे व तो प्लॉट खंडणीमध्ये मागत आहे। मूळ जागा मालक यांच्यापासून नोंदणीकृत दस्तऐवज आधारे माझ्या नावे जागा असून त्याचा व्यवहार मूळ मालकाशी झालेला आहे। सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी प्रसारमाध्यमांशी बोलू शकत नाही। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।